आहे. कुणाची चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नक्की जर पाहायला गेलं महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचं नाट्य सुरू झालंय का असा प्रश्न जो आहे तो राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेला पाहायला मिळतोय. नक्की जर पाहायला गेलं तर संपूर्ण प्रकरण असं आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती जी आहे ती पार पडत होती आणि याच जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरती सरकारच्या माध्यमातून तसेच तेथील स्थानिक संस्थानाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाला राज्याचे जर पाहायला गेलं तर CP राधाकृष्णन जे राज्यपाल आहेत ते देखील या ठिकाणी होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते. त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे देखील या कार्यक्रमाला होते. परंतु या कार्यक्रमादरम्यान ज्या काही घडामोडी या मंचावर पार पडल्या त्यावरतूनच कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो महायुतीमध्ये पुन्हा उमटायला लागलाय का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. नक्की जर पाहायला गेलं तर कार्यक्रमाच्या तपशिलानुसार सर्वप्रथम उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होणार होतं. त्यामध्ये सर्वप्रथम अजित पवारांचं होणार होतं, त्याचनंतर एकनाथ शिंदेंचं होणार होतं, त्याचनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण होणार होतं आणि त्याचनंतर राज्यपालांचं भाषण होणार होतं. परंतु ऐनवेळी जर पाहायला गेलं तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण का टाळलं गेलं किंवा ह्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये बदल का घडवण्यात आले असा जो प्रश्न जो तो उपस्थित झालेला आहे. या संपूर्ण तपशिलामध्ये आपण जर पाहत असाल, पुन्हा एकदा आपण जो तो तपशील बाजूला पाहत आहात की या तपशिलामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांची नावं आहेत. त्याचनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे. त्याचनंतर CP राधाकृष्णन जे राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे. असा संपूर्ण कार्यक्रमाचा तपशील सुरू असताना कुठेतरी आता उपमुख्यमंत्र्यांना डावळलं जात आहे का अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये जी ती सुरू झालेली पाहायला मिळते. परंतु याच संदर्भात जेव्हा पत्रकारांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो तो संवाद साधला तेव्हा ते काय म्हणाले हे पहा. नाराजी आहे. कुणाची नाराजी आहे? अरे बाबा, बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी, आम्ही सगळे गेलो. आता इथं तुमच्यासमोर झाली. इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे. मात्र प्रोटोकॉलप्रमाणे राजशिष्टाचारप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या अगोदर तुमचं भाषण नियोजित भाषण असताना कुठेतरी डावळलं गेलं असं देखील बोललं. अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये झालेल्या या संपूर्ण नाट्याविषयी अनेक ज्या त्या चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात. जर पाहायला गेलं महायुतीमध्ये अनेकदा हे नाराजीचं नाट्य जे ते समोर आलेलं पाहायला मिळतं. परंतु या संपूर्ण कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्र्यांची भाषणं कुठेतरी झाली नाहीत किंवा ती टाळली गेली असा जो येतो कुठेतरी चर्चांना जो येतो सूर आलेला पाहायला मिळतोय. आणि याचमुळे आपण जर पाहिलं तर या चर्चा कधीपर्यंत सुरू राहतात आणि नेमकं महायुतीमध्ये काय चालू आहे असा प्रश्न जो येतो आता उपस्थित झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.